कुठे जात नाही करा पलटी करा नाही घ्या सामान काढताना हात घालताना कुठेही पाय घालताना कामगार वगैरे काळजी घ्यायची. झाडी झुडपाने वेढलेला परिसर असणार हे स्वच्छता करायला म्हटल्यावर समोर मला झाडी दिसाले आणि त्यांनी घोणस किंवा धामण म्हटले नाही आणि घोणसच आहे. धामीन वगैरे सुद्धा वेगान पळतंय याच्या खाली बीळ आहे काय ते पण विचार करायला लागतंय. जरा शांत बसा की 1 मिनिट शांत बसा. त्याचे डोळे तुम्ही लक्ष देऊन जर बघण्याचा प्रयत्न केला तर पांढरे निळसर दिसत आहेत. आता कॅमेऱ्यात किती येईल माहित नाही पण ते हा काट टाकायला पण आलाय मित्रांनो आणि त्यामुळे थोडं तो शांत आणि रोडावलेला सारखा असतो. लक्षात घ्या सुस्त असतोय आणि त्याला पळण्यासाठी पण त्रास होत असतोय. त्यामुळे उलट खरं तर घोणस ह्या दिवसामध्ये तुमच्या आजूबाजूला झुडपात ऊन शोषण करण्यासाठी येऊन बसू शकतात. कित्येक वेळ बसू शकतात, पळून पदरू शकतात. पण असा परिसर असला तरी सापडतात. मोठ्या प्रमाणात आता इथून पुढे घोणस बाहेर पडणार आहेत. काळजी घेणं गरजेचं आहे. उंदीर आवडतं पक्षी असल्यामुळे माणसाच्या जवळ पण ते येत असतात. साधारण 4-4.5 वर्ष वयाचा हा घोणस म्हणजे रसल वायपर अजगर नव्हे हा साप आहे. आणि इथं यांनी बघितले हे महत्त्वाचं आहे. हात पाय लागून हे कामगार आणि विशेष शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. एवढी गोष्ट आपल्या डोक्यात ठेवली तर सर्पदंशापासून आम्ही नक्की वाचू शकतो. धन्यवाद.